आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आनंदी आणि त्याचबरोबर मालक साहेब दोघेही आता रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेले असतात. पण मात्र मालक साहेबांनी वांग्याची भाजी आणि त्याचबरोबर भेंडी मागवलेली असते. ती ते आनंदीला अजिबातच आवडत नसते. आता कशीबशी ती खायची असते, पण काय करणार तिला कळत नसतं. ती आता घास खाते तेव्हा मात्र इकडे तिला फार टेन्शन आलेलं असतं. ती ते विचार करत असते, यातलं तर मला काही आवडत नाही, पण आता काय करायचं, कसं तरी पोट भरवते असं म्हणून घास घेते आणि खाते. तिच्या घशाखाली मात्र ते काहीही उतरत नसतं. तेव्हा ती पडदेशीन एक ग्लास भरून पाणी पिते. इकडनं मालक साहेब म्हणत असतात, काय चाललंय आनंदी तुझं, किती पाणी पितेस तू? आनंदी म्हणत असते, मालक साहेब मला सवयच आहे अशी पाणी प्यायची, पण ही फार वाईट सवय आहे. अशी सवय तू अजिबातच लावू नकोस. काय चाललंय तुझं, तू भेंडी का घेत नाहीस? त्यावर आनंदी म्हणते, हो घेते की, असं म्हणून भेंडी घेते आणि घास खायला सुरुवात करते. पण मात्र ते सुद्धा तिच्या घशाखाली उतरत नसतं. त्यामुळे ती परत एक ग्लासभर पाणी पिते. त्यामुळे ते मालक साहेब चिडलेले असतात. आनंदी तुझं चाललंय तरी काय, एकदाचं सांग बरं मला, किती पाणी प्यायचंय तुला? काय झालंय, तुला भाजी आवडली नाही का, काही प्रॉब्लेम आहे का? आनंदी म्हणत असते, नाही मालक साहेब काही नाही. मात्र मालक साहेबांनी बरोबर ओळखलेलं असतं. मालक साहेब म्हणत असतं, आनंदी खरं सांग, मला खोटं बोललेलं अजिबातच आवडत नाही, खरं काय आहे ते पटदिशीन सांग. त्यावर आनंदी कशीबशी अडकट म्हणत असते, मालक साहेब काय आहे ना, ते वांग्याची भाजी मला आवडत नाही आणि भेंडीसुद्धा नाही आवडत आणि कधी मी रात्रीचा भात खात नाही. आता हे ऐकल्यानंतर मालक साहेब म्हणत असतात, काय आनंदी तू हे सगळं काही आधी सांगायचं ना, मी तुला विचारलं होतं ऑर्डर द्यायच्या आधी, मग तू का नाही सांगितलं? त्यावर आनंदी म्हणत असते, मालक साहेब कसं सांगणार होते सांगा ना, आज तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा दिवस होता आणि त्या दिवशी तुमच्या आवडीचं जेवण तुम्हाला भेटणं फार गरजेचं होतं. मी जर माझी आवड तुम्हाला सांगत बसले असते तर तुमचं काय होतं, तुम्हाला तुमच्या आवडीचं जेवण भेटावं असंच मला वाटत होतं, म्हणूनच खरं तर मी हे सगळं काही केलं. मला तुमचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. जेव्हा हे सगळं काही मालक साहेब ऐकतात तेव्हा तर त्यांना धक्काच बसतो. काय आनंदी एवढी तू चांगली कशी काय, दुसऱ्यांचा किती विचार करतेस? त्यावर आनंदी म्हणत असते, हे सगळं काही मी तुमच्याकडनं तर शिकले ना, तुमच्यासोबत राहून तुमचा वाण नाही पण गुण मला चांगलाच लागलाय. असं म्हटल्यानंतर दोघेही हसायला सुरुवात करतात. मालक साहेब म्हणत असतात, बरं ठीक आहे, मग दुसरं काही ऑर्डर करायचं आहे का? नाही मालक साहेब, माझं पोट भरलं. काय पोट भरलं, तू पाण्यानेच पोट भरवलंस का तुझं? अरे सांग, काही ऑर्डर करूया आपण दुसरं. नाही मालक साहेब नको मला. बरं ठीक आहे, तुझ्या आवडीचं जेवण नाही तर तुझ्या आवडीचं स्वीट तरी काहीतरी मागूया, थांब मी वेटरला आवाज देतो. आनंदी याला सुद्धा नको म्हणत असते. मात्र मालक साहेब तिचा एकही शब्द ऐकत नाहीत आणि वेटरला आवाज देतात आणि त्यांना म्हणत असतात की तुमच्याकडे स्वीटमध्ये काय भेटेल? त्यावर वेटर म्हणत असतो की आमच्याकडे गुलाबजामुन, आईस्क्रीम आणि बर्फी भेटेल. आता हे ऐकल्याबरोबर आनंदीला विचारत असतात. आनंदी म्हणत असते, नाही मालक साहेब, यातलं सुद्धा मला काही. त्यावर मालक साहेब म्हणत असतात, आनंदी आता तूच सांग नेमकं काय करायचं? त्यावर आनंदी म्हणत असते, मालक साहेब तुम्ही जेवून घ्या, असं एक ठिकाण आहे जिथे मला सगळ्या गोष्टी आवडतात, मी तिथे तुम्हाला घेऊन जाते. असं म्हटल्यानंतर मालक साहेबसुद्धा तयार झालेले असतात. इकडे दुसऱ्या बाजूला माई आणि बापू गप्पा मारत बसलेले असतात. तितक्यातच समोरून इकडनं मिताली, प्रांजल आणि पृथ्वी आलेले असतात. त्यांना असं अचानक पाहून दोघांनाही फार आनंद झालेला असतो, कारण काही न कळवता हे तिघेही अचानक घरी आलेले असतात. आता हा सगळा काही विद्याधर आणि शिल्पाचा डाव असतो. आल्याबरोबर आता हे तिघेही माई आणि बापूंचा आशीर्वाद घेत असतात. माई म्हणत असतात, अरे प्रांजल तू कसा आहे, तुझी तब्येत बरी ना? तेव्हा प्रांजल म्हणत असतो, हो अगदी मी ठणठणीत आहे, माझी काळजी तुम्ही अजिबातच. आता यांच्या आवाजाने वर्ण विद्याधर आणि शिल्पा सुद्धा आलेली असते. शिल्पा आल्याबरोबर आता प्रांजलची विचारपूस करत असते. त्याला म्हणत असते, तुला एवढा प्रवास करून यायची काय गरज होती, कशाला तू आलास, आराम करायचास ना, तू बरास का, असंही ते परत परत विचारत असते. प्रांजल म्हणत असतो, आत्तू तू काळजी करू नकोस, मी अगदी ठणठणीत आहे, मला काही नाही झालेलं, तू काळजी करू नकोस, असंही ते प्रांजल म्हणत असतो. आता शिल्पाचा जरा जास्त जीव असतो तो म्हणजे प्रांजल. आता प्रांजल ठीक असल्यामुळे शिल्पाचा सुद्धा जीवाजीव आलेला असतो. इकडनं मिताली म्हणत असते, आत्तू तू काळजी करू नको, त्याची तब्येत ठीक आहे म्हणून तर त्याला घेऊन आले ना मी, आणि असंही आम्ही काही प्रवास वगैरे केला नाही, कारण की आम्ही फ्लाईटने आलोत, काकांनी आमच्या फ्लाईटचे तिकीट बुक केले. काकांची अशी इच्छा होती की आपल्या फॅमिलीसाठी आज एवढा मोठा दिवस होता, मग सगळ्यांनी एकत्र यायलाच हवं. असं म्हटल्यानंतर माई म्हणत असतात, विद्याधर हे खूप छान काम केलंस बघ तू. असं म्हटल्यानंतर आता इकडे जो काही पृथ्वी असतो तो विद्याधरकडे आणि विद्याधरला म्हणत असतो, खरं तर काका सॉरी, त्या दिवशी जे काही झालं त्यामुळे मी तुला फार बोललो आणि त्या दिवशीपासून तुझ्याशी एक शब्दसुद्धा बोललो नाही, पण आज इतका छान बाबांचा दिवस होता, बाबांसाठी खास दिवस होता, त्या दिवसाला तू स्पेशल बनवण्यासाठी आम्हाला एवढं अर्जंट इथं बोलावून घेतलंस, त्यामुळे खरंच थँक्यू.
तो आमचा विचार करतोच हेच बघून मला फार बरं वाटलं. इकडनं विद्याधर म्हणत असतो, काय रे पृथ्वी, परका करतोस का मला? मी तुमचा काका आहे, तुम्ही माझे पुतणे आहात, तुमच्या तर माझा जीव असणारच आहे. आणि असाही वाद माझा फक्त दादांसोबत होता, आता तो सुद्धा मिटलाय, ते सुद्धा मी विसरण्याचं काम करतोय. त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नको. आज आपल्या घरच्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि मोठा दिवस आहे. दादाला एवढा मोठा अवॉर्ड भेटलाय, त्यामुळे अजिबातच ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. प्रत्येक घरात वादविवाद होतच असतात रे, तू काळजी करू नको. असं म्हटल्यानंतर आता पृथ्वी विद्याधरला मिठी मारत असतो. तितक्यातच एक पार्सल आलेलं असतं. पृथ्वीने खरं तर हे ऑर्डर केलेलं असतं. आता सगळेच जण विचारत असतात नेमकं काय आलंय. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, हे खरं तरी ते एक फॅमिली ट्री आहे. आज बाबांचा एवढा मोठा खास दिवस आहे, त्यासाठीच खरं तर त्यांना आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, असं म्हणून ते खोलण्याचं काम करत असतो. आता इकडे शिल्पा म्हणत असते, नेमकं हे काय आहे पृथ्वी, आणखीसुद्धा मला अजिबात कळलेलं नाही. फॅमिली ट्री म्हणजे हे काय आहे नेमकं? त्यावर प्रांजल म्हणत असतो, आत्तू मी सांगतो तुला, काय आहे ना, आम्ही बाबांसोबत आतापर्यंत जे काही क्षण घातले आहेत, आमचे लहानपणापासून जे काही फोटो बाबांचे आईचे, हे सगळे काही आम्ही ह्या फॅमिली ट्रीवर लावणार आहोत. तेव्हा खरं तर इकडनं जी काही मिताली असते ती म्हणत असते, खरं तर बाबांनी आजपर्यंत आमच्यासाठी किती आणि काय काय गोष्टी केल्यात, त्यांच्यासाठी हे छोटं सरप्राईज असणार आहे. तेव्हा खरं तर शिल्पा म्हणत असते, हो कळलं मला, खरंच खूप छान आयडिया आहे. तेव्हा पृथ्वी म्हणत, खरं तर आई गेल्यापासून आम्हाला बाबाबद्दल काय वाटतं हे कधी आम्ही त्यांना सांगितलंच नाही. आज एवढा मोठा खास दिवस आहे आणि या दिवशी आम्ही त्यांना हे सरप्राईज देऊन आम्हाला नेमकं त्यांच्याबद्दल काय वाटतं हे सगळं काही आम्ही त्यांना सांगणार आहोत, असंही ते पृथ्वी म्हणत असतं. पृथ्वीचं बोलणं ऐकल्यानंतर शिल्पा इकडनं म्हणत असते, खरं तर खूप छान आयडिया आहे आणि असंच तुमच्या सगळ्यांमधलं प्रेम कायम राहावं. असं म्हटल्यानंतर पृथ्वी म्हणत असतो, बरं चला, बाबा येण्याआधी आपल्याला पूर्ण काही सरप्राईज तयार ठेवायचं आहे. असं म्हणून त्या ट्रीला सगळेच फोटो वगैरे लावण्याचं काम करत असतात. इकडे हे सगळं काही विद्याधर पाहत असतो आणि मनातच म्हणत असतो, खरं तर याच गोष्टीची मी वाट बघत होतो. एकदा काही थिणगी पडली की हे घर कसं पेटते आणि कसा स्फोट होतो हे पाहणारच आहे. आनंदी तू बघत राहता नेमकं काय होणार आहे, असंही ते विद्याधर स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला आनंदी आणि युगंधर बाहेर आलेले असतात. युगंधर म्हणत असतोच, काय आनंदी, तुझे हे आवडीचं ठिकाण आहे का, कंसाची गाडी? आनंदी म्हणत असते, हो मालक साहेब, मला हेच आवडतं. बाहेर छान असा पाऊस पडतोय, गरमागरम कणीस, त्यावर लिंबू, मिरची, मसाला, हे सगळं काही खाण्याची वेगळीच मजा आहे, असं आनंदी फार खुश होऊन म्हणत असते. आता युगंधर तिच्याकडे पाहतच राहत असतो. आता त्या बुट्ट्यावाल्याने छान एक्स्ट्रा मसाला टाकून इथे दोघांनाही कणीस दिलेले असतात. आता आनंदी तर छान आनंदात सगळं काही खात असते, मात्र युगंधरला इथे ठसका लागलेला असतो. आनंदी म्हणत असते, मालक साहेब, खरं तर तुमची खाण्याची पद्धत ना फार नाजूक कोणी खातात, एक एक दाना करून कोण खातं सांगा बरं, कसं खाल्लं पाहिजे मग आनंदी? त्यावर आनंदी म्हणत असते, हे बघा मालक साहेब, डायरेक्टच मोठा आ करायचं आणि डायरेक्टच मोठा घास घ्यायचा, म्हणजे तिखट वगैरे अजिबातच काही लागत नाही, असं म्हणून आता आनंदी ती फार आनंदात आणि फार खुश होऊन सगळं काही खात असते. आता युगंधर हे पाहतो आणि आनंदीला म्हणत असतो, आनंदी, मी एक तुला विचारू का, तुला त्या मोठ्या हॉटेलपेक्षा इथे जास्त आवडतं ना, तिथे नव्हतं ना आवडलं काही? त्यावर आनंदी म्हणत असते, खरं सांगू का मालक साहेब, तिथे ना मला फार गुदमारल्यासारखं वाटत होतं. इथे कसं छान आणि मस्त वाटत होतं. तिथे कसं लोक स्टेटससाठी जातात, पण इथे काही घेणं देणं नसतं कोणाचं. इथे फक्त आपल्या जुन्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी माणूस येतं, असं इथे आनंदी म्हटल्यानंतर युगंधरला सुद्धा हे पटलेलं असतं. युगंधर म्हणत असतो, खरं तर आनंदी, तुझे आज मला आभार मानावशे वाटतात. त्यावर आनंदी म्हणते, कशाबद्दल बोलताय मालक साहेब तुम्ही? त्यावर मालक साहेब म्हणत असतात, हे बघ आनंदी, आज पत्रकारांनी मला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली होती, तेव्हा तर मी फार अडकलो होतो, मात्र तू मध्ये येऊन सगळ्या प्रश्नाची उत्तर, त्यामुळे खरंच तुझे मनापासून आभार मानतो. ते म्हणतात ना इंग्लिशमध्ये काय, थँक्यू वगैरे, असं म्हटल्यानंतर आनंदी म्हणत असते, मालक साहेब, त्यात काय एवढं, तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी किती आणि काय काय गोष्टी केल्यात, पण तुम्हाला एक विचारू का मी, तुम्ही एवढे बिझनेसमॅन आहात मोठे, तरीसुद्धा तुम्हाला इंग्लिश का बरं येत नाही? खरं तर राग येईल तुम्हाला, पण खरंच मला वाटलं म्हणून विचारते मी. त्यावर मालक साहेब म्हणतात, त्यात राग येण्यासारखं काही नाही. तुला सांगू का, खरं तरी ते माझं शिक्षण काही झालेलं नाही. लहानपणापासून एवढ्या मोठ्या जिम्मेदारी आल्या, त्यामुळे कॉलेज, शाळा, ह्या सर्व गोष्टी लांबच राहून गेल्या. आनंदी म्हणत असते, मालक साहेब, तुम्हाला जर राग येणार नसेल तर एक सांगू का तुम्हाला? मालक साहेब म्हणत असतात, बोल ना आनंदी. तेव्हा आनंदी म्हणत असते, मी रोज तुम्हाला इंग्लिश शिकवली तर? त्यावर युगंधर म्हणत असतो, हो मग तर हे चांगलंच झालंय की, आजपासून मी तुझा विद्यार्थी आणि तू माझी मॅडम. असं म्हटल्यानंतर दोघी हसायला सुरुवात करतात.
आता इकडे दुसऱ्या बाजूला दोघेही घरी गेलेले असतात तेव्हा घरच्या सगळ्याच लाईट बंद असतात. आता यांना कळत नसतं नेमकं काय चाललंय. तितक्यातच सगळेजण समोर आलेले असतात आणि लाईटसुद्धा ऑन झालेली असते. पृथ्वी, मिताली आणि प्रांजल तिघेही टाळ्या वाजवत असतात. आता युगंधर म्हणत असतो, काय रे मुलांनो, तुम्ही अचानक असे कसं काय आलात? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, तुमच्यासाठी सरप्राईज. त्यावर आता युगंधरचं लक्ष त्या गिफ्टकडे जातं. तेव्हा युगंधर म्हणत असतो, पण हे काय आहे? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आमच्या हाताने आम्ही हे ट्री बनवलेला आहे, फॅमिली ट्री. असं म्हटल्यानंतर आता लगेच मिताली त्या फॅमिली ट्रीवरनं तो पडदा काढते. युगंधर जेव्हा हे सगळं काही पाहतो तेव्हा तर त्याला फार आनंद झालेला असतो, कारण की त्या पूर्ण ट्रीवर युगंधरचे, समिदाचे, पृथ्वी, प्रांजल आणि त्याचबरोबर मिताली ह्या सगळ्यांच्या आठवणी असतात, सगळ्यांचे फोटो असतात. हे सगळं काही पाहून ते युगंधर खुश झालेला असतो. आता तो तिघांनाही मुलांना जवळ बोलवत असतो. तेव्हाच मात्र ही मिताली खाली वाकलेली असते आणि त्या टेबल खालनं तिने एक रॉकेलची बॉटल काढलेली असते आणि ते रॉकेल त्या अक्षरशः फॅमिली ट्रीवर ओतत असते. आता सगळेजण विचारत असतात नेमकं हे काय चाललंय. आता इकडनं जी काही शिल्पा असते ती सुद्धा म्हणत असते, खरं तर हे शिल्पाला सुद्धा माहीत असतं तरीसुद्धा हे नाटकं करत असते. आता युगंधरला कळत नसतं नेमकं हे काय चाललंय. इकडनं आनंदीला सुद्धा थोडाही अंदाज नसतो. माई म्हणत असत, अरे काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? अगं मिताली, रॉकेल घेऊन त्यावर का ओततेस तू? तुला कळतंय का तू काय करतेस? असंही ते माई विचारत असतात. आनंदी ते विचारात पडलेली असते, नेमकं हे काय चाललंय. आनंदीला तर काही दिसत नसतं, त्यामुळे तिला थोडा सुद्धा अंदाज नसतो की मिताली नेमकं काय करते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की लग्नाचं सत्य मुलांसमोर आलेलं असतं, पण मात्र हे सगळं कशा प्रकारे झालं हे काही दाखवलेलं नाही. उद्याचा भाग अजिबातच मिस करू नका. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.